आपल्या देशाच्या दक्षिणेला आणि लक्षद्वीपच्या अजून खाली मालदीव हा एक छोटासा देश आहे. पर्यटकांसाठी फार आकर्षक असा हा देश आहे आणि हिंदी महासागरातील या देशाचं महत्त्व हे फार मोठे आहे आणि याच्यामुळेच भारताने मालदीवच्या विकासासाठी आजवर 16,000 कोटींची मदत केलेली आहे. पण गेल्या काही वर्षातील इतिहासाची पुनरावृत्ती इथे सुद्धा होताना दिसतीये. म्हणजे बघा, इतकी मदत करूनही मालदीव सुद्धा चीनच्या जवळ गेलेला आहे. याच्या अगोदर श्रीलंकेच्या बाबतीतही तसंच झालं होतं. बांगलादेशच्या बाबतीतही तसंच झालेलं आपण पाहिलेलं आहे. नुकतेच निवडून आलेले मालदीवचे अध्यक्ष मुइझ यांचे आणि चीनचे घनिष्ठ संबंध आहेत. तसंच विजयी झाल्यानंतर मुइझ यांनी भारताने मालदीवमधील प्रत्येक भारतीय सैनिकाला माघारी बोलवावं असं सांगितलेलं आहे, जो भारतासाठी एक धक्का होता. पण दुबईमध्ये COP28च्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मुइझ यांची भेट झाली आणि दोघांचंही दोन्ही देशातील संबंध सुधारण्यावरती एकमत झालं, ज्याच्यामुळे भारताचा आत्मविश्वास हा निश्चितपणे वाढलेला असणार आहे. कारण की सामरिकदृष्ट्या मालदीवचं महत्त्व फार मोठं आहे आणि हा मालदीव चीनच्या हाताखाली जाणं ही भारतासाठी धोक्याची घंटा होऊ शकते. आता सध्याच्या या दोन्ही देशाच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं ते आपण बघूयात आणि मालदीव चीनच्या जवळ का गेलेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मुइझ हे दोघेही दुबई येथे भेटले असता द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात आणि यासाठी कोर ग्रुप स्थापन करण्यासंदर्भात दोघांचंही एकमत झालं आणि या एकूण मीटिंग संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट सुद्धा केलेलं दिसून येते. प्रेसिडेंट मुइझ अँड आय हॅड अ प्रोडक्टिव्ह मीटिंग टुडे. वी डिस्कस वेज टू एन्हान्स द इंडिया मालदीव्स फ्रेंडशिप अक्रॉस डायव्हर्स सेक्टर्स. We look forward to working together to deepen cooperation for the benefit of our people, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. थोडक्यात काय, भेट होणारच नाही असं अपेक्षित असताना झालेली भेट ही काही अंशी का होईना फलद्रूप झालेली आपल्याला दिसून येते. या मीटिंगमध्ये इकॉनॉमिक रिलेशन्स आणि डेव्हलपमेंट कोऑपरेशन संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं भारताच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे. आता ही मीटिंग होणं भारतासाठी फार गरजेचं होतं, कारण की मुइझ यांनी निवडणूक काळामध्ये तेथील जनतेला वचन दिलेलं होतं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी निवडून आल्यानंतर पावलं सुद्धा उचललेली होती. आता बघा, मालदीवच्या भूमीवरती कोणतंही परदेशी सैन्य, त्यातल्या त्यात भारतीय सैन्य नकोय आणि हे वचन पूर्ण करण्यासाठी मी पदावर आल्यापासून काम करीत राहीन असं मुइझ म्हणाले होते, जे की त्यांनी निवडून आल्यानंतर लगेच पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं उचललेली होती. आधीचे जे मालदीवचे अध्यक्ष होते इब्राहिम मोहम्मद सोलिह हे भारताच्या जवळचे होते, तर 2013 ते 2018 या काळातील अध्यक्ष अब्दुल यमीन हे चीन धार्जिणे होते आणि मुइझ हे त्यांचे जवळचे सहकारी राहिलेले आहेत. पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे यमीन हे सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि त्या निवडणूक लढवण्यावरती त्यांना बंदी होती आणि म्हणून मुइझ हे तिथे अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले आणि ते निवडून सुद्धा आलेले आपल्याला दिसून येत आहेत. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भारतासोबत असलेली जवळीक ही मालदीवच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करतेय असं चित्र निर्माण करण्यामध्ये मुइझ आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. भारताने मालदीवला 2013 मध्ये आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये हेलिकॉप्टर दिलं होतं मदत म्हणून. 2020 मध्ये बचाव कार्य आणि वैद्यकीय मदतीसाठी म्हणून विमान सुद्धा दिलेलं होतं. आता वरवर पाहता या दोन्ही मदतीमध्ये चुकीचं असं काही वाटत नाही, पण विमान चालवण्यासाठी आणि या विमानाच्या मेंटेनन्ससाठी म्हणून मालदीवमध्ये भारताने 75 लष्कराचे कर्मचारी तैनात केले आणि याची पुष्टी खुद्द मालदीवच्या संरक्षण दलाने दिली, ज्याच्यामुळे मालदीवमधील जनतेमध्ये भारताच्या एकूण हेतूबद्दल संशय निर्माण झाला आणि संतापाची लाट सुद्धा उसळलेली दिसून आली. ज्यामुळे झालं काय, तर मुइझ यांचं जे काम आहे ते अजून सोपं झालेलं आपल्याला दिसून येते आणि याला हवा देण्याचं काम चीन धार्जिणे मुइझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना यश आलं आणि मुइझ विजयी झाले. याच्याही पुढे जाऊन मुइझ यांना भारतासोबत जे काही गेल्या काही वर्षांमध्ये करार झालेले आहेत या सर्व करारांचा रिव्ह्यू सुद्धा करायचा आहे. आता हे सर्व काही कुणाच्या सांगण्यावरून होत असेल हे वेगळं काही सांगायला नको, कारण की चीनच्या सांगण्यावरूनच हे होतंय हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. मुइझ यांचा चीनी गुंतवणुकीला पाठिंबा सुद्धा आहे आणि मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चीनची गुंतवणूक व्हावी यासाठी ते आग्रही सुद्धा आहेत.
मालदीवचे हे जे अध्यक्ष आहेत मुइझ हे श्रीलंकेच्या धड्यापासून काही शिकलेले दिसत नाहीयेत. कारण की श्रीलंकेने सुद्धा चीनचा हात धरला. चीनने मोठ्या प्रमाणामध्ये श्रीलंकेमध्ये गुंतवणूक केली. तिथल्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तिथे डेव्हलप केलेलं दिसून आल्या. पण नंतरच्या काळामध्ये श्रीलंकेवरती चीनचं मोठं कर्ज झालेलं दिसून येते आणि श्रीलंकेची एकूण अर्थव्यवस्था डबघाईला सुद्धा आलेली दिसून येते. आता चीनचं हे जे काही एकूण धोरण आहे त्याला डेट ट्रॅप असं म्हटलं जातं. आफ्रिकन खूप सारे देश किंवा लॅटिन अमेरिकन खूप सारे देश या डेट ट्रॅपमध्ये अडकलेल्या संदर्भात आपण एक एपिसोड बनवून झालेला आहे. आता बघा, चीनची जी गुंतवणूक जी आहे ही मालदीवसाठी फार महत्त्वाची आहे असं मुइझ यांचं मत आहे. पण त्यांच्यासाठी मालदीवचं भविष्य आजच्या दिवशीसाठी महत्त्वाचं दिसत नाहीये. मुइझ एक ओळखीचं वाक्य बोलताना आपल्याला दिसतात आणि ते वारंवार ते वाक्य बोलतात. ते म्हणतात, माझ्यासाठी मालदीव सर्वात महत्त्वाचं आहे आणि कोणत्याही पद्धतीने मालदीवच्या स्वातंत्र्याशी मी तडजोड करणार नाही, असं एक वाक्य ते बोलतात. मालदीवला कोणत्याही अटीशिवाय चीन येणाऱ्या काळामध्ये कर्ज देणार आहे असं सांगितलं जाते. कारण की इंडियन ओशनमध्ये, हिंदी महासागरामध्ये ताकद वाढवण्यासाठी मालदीव फार महत्त्वाचं आहे हे चीन अगदी चांगल्या पद्धतीने ओळखून आहे. आता बघा, चीनने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बांगलादेशमधलं एक बंदर जे आहे चितगाव बंदर हे डेव्हलप केलं. त्याच्यानंतर श्रीलंकेमधलं हंबनटोटा बंदर त्यांनी विकसित केलं. त्याच्यानंतर पाकिस्तानमधलं ग्वादर बंदर विकसित केलं. आता मालदीव हा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असा देश आहे. भारताभोवती स्ट्रिंग ऑफ पर्ल्स जे ते त्यांचा जो महत्त्वाचा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी मालदीव त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा दिसून येते. 2016 मध्ये मालदीवकडून एक चूक झाली असं म्हटलं तरी सुद्धा आपल्याला चूक ठरणार नाही. कारण की त्यांनी एक पूर्ण बेट चीनला 50 वर्षासाठी भाड्याने दिलं आणि ते सुद्धा $40 लाख मध्ये. मालदीवचा वन बेल्ट वन रोड या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला पाठिंबा आहे आणि याच्या मागचं कारण असं आहे की मालदीववरती चीनचं तब्बल $1 अब्ज कर्ज आहे. आता जर का तुम्ही मॅपमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, मालदीव हा विखुरलेल्या बेटांचा देश आहे आणि त्यांची इकॉनॉमी ही मेनली पर्यटनावरती आधारित आहे. आता हे नेमकं $1 अब्ज कर्ज ते फेडणार कसं, याचं फार मोठं उत्तर मुइझ यांना शोधावं लागणार आहे. जसं भारत, अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचा स्वतःच्या इंटरेस्टसाठी फायदा करून घेऊ इच्छितो, अगदी त्याच पद्धतीने मालदीव सुद्धा भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचा फायदा घेऊ इच्छितो. मुइझ यांना भारतीय गुंतवणूक हवी आहे, पण भारतीय सैन्याचा त्यांना मालदीवमध्ये प्रेझेन्स नकोय आणि हीच त्यांची भूमिका निवडणुकी आधी होती आणि आता सुद्धा ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं आपल्याला दिसतंय. क्रूड ऑइल ह्याची जी वाहतूक होते या वाहतुकीच्या एकूण रूटमध्ये मालदीवचं स्थान फार महत्त्वाचं आहे, हेही आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्याच्यामुळे चीनला मालदीव फार महत्त्वाचा आहे. अगदी याच पद्धतीने बांगलादेशमध्ये सुद्धा आपल्याला घटना घडताना दिसत आहेत. म्हणजे मालदीवमध्ये जसा भारत विरोध दिसतोय, अगदी त्याच पद्धतीने बांगलादेशमध्ये सुद्धा भारत विरोध दिसून येतोय. अँटी इंडिया सेंटिमेंट आपल्याला दिसून येत आहे आणि याच्या मागचं महत्त्वाचं कारण असं दिसतंय की त्या देशांमध्ये जी सरकार आहेत आणि त्या सरकारांवरती तिथल्या जनतेचा रोष आहे, तरी सुद्धा भारताकडून त्या सरकारांना पाठिंबा दिला जातोय किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत केली जाते आणि याच्यामुळे बांगलादेशमध्ये सुद्धा अँटी इंडिया सेंटिमेंट दिसून येते आणि तसंच मालदीवमध्ये सुद्धा दिसून येते. ज्या वेळेस भारत वर्ल्ड कप हारला त्यावेळेस बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटाके वाजवले गेले होते असं सुद्धा तिथल्या वृत्तपत्रांनी सांगितलेलं आहे आणि हे भारताला येणाऱ्या काळामध्ये दुर्लक्षून चालणार नाही. आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. सामरिकदृष्ट्या ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि यांच्याबरोबरचे संबंध चांगले कसे राहतील, ते बिघडणार कसे नाहीत, याच्यासाठी आपल्या सरकारला फार मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण की बिघडत जाणारे संबंध ही भारतासाठी फार मोठी डोकेदुखी ठरू शकते. आता बघा, सध्या जी झालेली मीटिंग आहे मुइझ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यानची, ही पहिली मीटिंग आहे. मुइझ निवडून आल्यानंतरची. येणाऱ्या काळामध्ये हे संबंध अजून डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. अगदी लगेचच मालदीव सुद्धा भारतापासून दूर जाऊ शकत नाही आणि चीन सुद्धा अगदी लगेचच मालदीवच्या जवळ येऊ शकत नाही. पण हा जो काही मध्ये टाइम पिरियड मिळणार आहे, या टाइम पिरियडमध्ये भारताला फार मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत मालदीवला आपल्या बाजूने करण्यासाठी. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.